शाळा म्हणजे फक्त अभ्यास नाही तर आनंद पण आहे. ही भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजावी याकरिता SCERTने 2019 पासून राज्यातील सर्व शाळांसाठी हा उपक्रम सुरू केला. आपल्या शाळेची वेगळी ओळख आणि गुणवत्ता वाढवणारा हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि आनंद निर्माण करणारा आहे. आज दिनांक 1 ऑगस्ट 2026ला PM श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा रांगी येथे सीडबॉल लागवड हा उपक्रम आनंददायी शनिवार आणि इको क्लबचे औचित्य साधून घेण्यात आला. आनंददायी उपक्रम प्रमुख श्रीमती भाग्यश्री साहेब मॅडम यांच्या मार्गदर्शनात मुलींच्या टीमने रांगी गावातील रस्त्याच्या दुतर्फा आणि मोकळ्या मैदानावर सीडबॉल लावण्यात आले. पावसाळ्याचे दिवस असल्याने बी पावसात आपोआप रुजते आणि रोपटी तयार होतात. रोपट्यातून झाड तयार होऊन जंगल वाढते. परिणामी हवा शुद्ध होऊन मातीची धूप थांबते व भूजल पातळी वाढते. आंब्याच्या विविध जातींचे, विविध फळांचे शालेय बीज बँकेतील बियाणे यांचा वापर करून विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनात सीडबॉल तयार केले. कृतीतून पर्यावरणाबद्दल प्रेम निर्माण करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांना टीमवर्क व जबाबदारीची जाण करून देण्यासोबतच बीज अंकुरणं, पाऊस, माती यांच्या प्रत्यक्ष अनुभवामुळे विज्ञानाच्या अधिक जवळ नेणारा आहे. शाळेतील मुलांचा दुसरा गट श्री जांगी सर यांच्या मार्गदर्शनात गावालगतच्या जंगलात गेला. आज आपण इथे झाडे जगवा, झाडे लावा आणि झाडे जगवा या उपक्रमांतर्गत आपण तयार केलेले सीड बॉल्स आपण तयार केलेले आहेत. तुम्ही सीड बॉल्स या सीड बॉल्स तयार केलेले आहेत आणि या सीड बॉल्समध्ये काय आहेत ते आता हार्दिक सांगणार आहे. सीड बॉल बनवण्यासाठी आपण याच्या अंदर एक भुई टाकलो, मग त्याला आपण पूर्ण मातीने लिपलो, त्याच्याने एक गोळा बनला. तो गोळा म्हणजे सीड बॉल. व्हेरी गुड. तर हा सीड बॉल्स आहे. या सीड बॉल आता हे यामध्ये एक बी आहे, त्यामध्ये आपण रोपण करणार आहोत जंगलामध्ये आणि काही सीड बॉल्स हे आपण असं जंगलामध्ये फेकणार आहोत. त्यामुळे काय होईल की या सीड बॉल्समधले असलेले बी त्या जंगलामध्ये पडून त्यामधून एक नवीन रोपटं तयार होईल. यामुळे आपण आपण झाडं पुन्हा लावणार आहोत आणि आपलं वातावरण हा शुद्ध करणार आहोत. ठीक आहे, चला तर आपण आता सीडबॉल रोपण करूया. बंद करा. एरियल सीडिंगबाबत सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी नैसर्गिकरित्या जंगल तयार होण्यासाठी सीडबॉल फेकले. परत येताना विद्यार्थ्यांनी गावाशेजारील जागेत असणाऱ्या मैदानावर लावलेल्या क्रीडा साहित्याचा आनंद घेतला. मनसोक्त खेळून विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने आनंददायी शनिवार आनंदित केला.